फालतू. ओके ओके. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण एकटे आहोत, म्हणजे एकटे म्हणजे आई बाप्पा. तुम्हाला माहिती आहे की आई बाप्पा तर इंडियाला गेले जातात, सुखरूप पोचलेत, सो काही लफडा नाही, ऑल सॉर्टेड. बट आता आपल्याला ही रूम सोडायची बारी आलेली आहे आणि आपण आता जाणार आहे वोल्व्हरहॅम्प्टनला. कोणाला भेटायला तर खाली कमेंट करून सांगा. जर तुम्ही ब्लॉग फॉलो नाही करत तुम्हाला कळणार कसं. प्लीज ब्लॉग फॉलो करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबा आणि लवकरच आपण 300K होतं. तर काय लंडन वरून फायनली निघालेलो आहे या हॉटेलमधून आणि माझ्याबरोबर 2 फुकटे पण आलेले. सिंगल ऑक्युपन्सी रूम मध्ये हे जे दोघे राहत होते ना माझ्याबरोबर, फालतू. भैया लोकांसारखं पण मजा आली भाई या हॉटेलमध्ये राहून. लिओनार्डो रॉयल हॉटेल लंडन टावर ब्रिज मध्ये. आणि आता लंडन ह्युस्टनला जायचं. लंडन ह्युस्टन वरून ट्रेन पकडायची आणि तिकडे जाऊन खायचं, नाश्ता करायचं. आणि बॅग चार्जिंगला लावायला पडली असती. सो आता आमचा इथे नाश्ता वगैरे करून झाला आहे, बिकॉज सकाळी नाश्ता नव्हता केला. आणि आत्ता मला सकाळी रिअलाईज झालं, बाथरूममध्ये मी होतो आणि समोर मिरर समोर आलो तर खूप जास्त बारीक विषय झालेला आहे आपला. सो खूप जास्त बारीक झालं बिकॉज 2 महिने शूटिंग चालू होतं आणि आता 1 महिन्यापासून बाहेर आहे, तर जेवण प्रॉपर भेटत नाही, घरचं बाहेरचंच खातं. जरा लफडी होत आहेत. नॉट अ गुड थिंग बट स्टील अ गुड थिंग की बारीक झालं. सो ट्रेन निघाली आहे आणि हे आहे तिकीट ऑफ वोल्व्हरहॅम्प्टन. म्हणजे ॲक्च्युली ही नॅशनल रेल आहे बिकॉज वोल्व्हरहॅम्प्टनला डिरेक्ट 1 स्टॉप 2 स्टॉप, जसं प्लेन कसं 1 स्टॉप 2 स्टॉप असतं, मध्ये लेओवर असतो, तसं ह्यांचं पण आहे. ह्याचं लेओवर नसतं, तुम्हाला चेंज करावी लागते. बट मी बोललो की आता चेंज वगैरे करायचा कंटाळा आला आहे, आता 2 तास बसायचं आणि डायरेक्ट पोचायचं वोल्व्हरहॅम्प्टनला. आणि ही मला वाटतं एक 49 पाऊंडची एक सिंगल तिकीट आहे, सिंगल म्हणजे एक साईडला. रिटर्न स्वस्त असते थोडी, बट 49 पाऊंड्स म्हणजे कॅल्क्युलेट करा तुम्ही आता किती. I'm knackered, bro. I'm knackered. Yeah. Look who's here. Oh yes, brother. How are you, bro? You okay? You alright? You alright? सो आता आम्ही आलो आहे फायनली. इफ यू सी द हॉटेल बिहाइंड. मी जास्त डिटेल्स देणार नाही बिकॉज ऑलरेडी या हॉटेलमध्ये मी आधी आलेलो आहे आणि इथे AC आहे म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. नाहीतर आम्ही माउंटला गेलो असतो जिथे आधी आम्ही राहिलेलो. तुम्हाला माहीत असेल तर एप्रिलची माझी पूर्ण प्लेलिस्ट बघा, तुम्हाला जाणवेल बोलतोय, तुम्हाला लक्षात येईल. अँड ज्यांनी बघितलं नाही तर लाज वाटली पाहिजे. प्लीज जरा लवकर राहून सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेल लावा. आता इथे जरा सेटल होऊ आणि बघू काय प्लॅन आहे. भाई जेवण वगैरे झालेलं आहे आणि हा आहे आपला आजचा आउटफिट. एकदमच आगळी विषय घातलेला आहे आपण बिकॉज आपण आलेलो आहे सिम्फनी हॉलला. हा ब्लॉग जाऊन बघा, तुम्हाला माहिती असेल सिम्फनी हॉल काय आहे. इथे आज विषय एकदम डेंजर होणार आहे. What's up? How are you? Yeah, good to see you. Good to see you. Yeah, all right.
I'm not a huge fan of Qawwali because I still don't connect to it that much, but आज जी मी ऐकलंय Qawwali plus symphony equals to total divine experience. म्हणजे मी हे एक्सपिरियन्स करतो इन लंडन आणि इथे मेजॉरिटी ऑफ द पीपल आर ब्रिटिश अँड दे आर एन्जॉईंग दिस Qawwali plus symphony. I mean हे जे ब्लेंड केलं आहे ना, दिस एक्सपिरियन्स इज सिरियसली आउट ऑफ द वर्ल्ड. I feel this experience should come to India. This should go everywhere in the world and people should experience this. So thank you so much London CBSO for inviting us for this beautiful experience. And after this we went to see a boxing match. So Andy just showed us a boxing match randomly. I don't know why, because this is the first time I've been watching a boxing match and Andy's got some boxing skills. Yeah, you got some, yeah? Okay. Legend. Who won? Usyk. Yeah. Okay. Usyk is the greatest. But you're not supporting your like Englishman. The other one? No, I wanted him to win. But, Yeah. You know, it's going to be a difficult task. But Because this guy he's beat Tyson Fury, he's beat Anthony Joshua, he's beat a lot of fighters, but not yet me. So Yeah. Usyk, if you're watching me, yeah, this is the man you need to fight. अँड विथ दॅट आपला आजचा व्लॉग संपलेला आहे अँड आलेला आहे टायमावर. सो प्लीज लाईक करून टाका. आणि आजचा जो एक्सपिरियन्स भाई खरंच डोक्यातून जात नाही आहे, बिकॉज लास्ट टाइम आपण रॅप प्लस सिम्फनी एक्सपिरियन्स केलेलं. यावेळी आपण Qawwali प्लस सिम्फनी एक्सपिरियन्स केलं आणि आता पुढे काय करणार आहे माहीत नाही, बट जे काय करणार ते इट विल बी ग्रेट फॉर शुअर. सो एक्सपिरियन्स करा तुम्ही जेव्हा बर्मिंगहमला याल तेव्हा इथे शोज असतात. बट आय जस्ट वॉन्ट दॅम टू गो आउट अँड गिव्ह दिस एक्सपिरियन्स टू द होल वर्ल्ड. या वोल्व्हरहॅम्प्टनमध्ये आता बघू काय मजा करायची आहे. लाईकची सबस्क्राईब करा, बघीन मॅजिक करा आणि असता करा. 300 आपले झालेले आहेत, त्याचा वेगळा आपला बघील. व्हेरी एक्सायटेड.